मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, अजिबात वातड न होणारी आणि टम्म फुगणारी साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। बऱ्याचदा काय होतं, जेव्हा बटाट्याची आणि साबुदाण्याची चकली बनवतो तर ती चकली वातड होते किंवा खूप कडक होते, अगदी तळल्यानंतरही चावत नाही, खुसखुशीत होत नाही, अशा बऱ्याचशा तक्रारी असतात। तर ह्यातली कुठलीही तक्रार तुम्हाला जाणवणार नाही जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने चकली बनवाल। तर ही चकली अतिशय खुसखुशीत होते। ह्यासाठी ह्या वाटीने मी साधारणपणे 3 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा छान भिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा कसा टम्म फुगलाय, ते अतिशय मस्त फुगलेला आहे। दुसरीकडे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे आपण बॉईल करून घेतलेले आहेत। साधारणपणे 4 शिट्ट्या करून ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे। आता हा साबुदाणा सर्वात आधी काय करायचं, मोकळा करून घ्यायचा आहे आणि हा 3 वाट्या असल्यामुळे खूप जास्ती झालेला आहे, तर याला एकदम आपण वाफवून घेणार नाहीत। तर सर्वात आधी तर हा साबुदाणा आपण छान अगदी मस्त दाणा आणि दाणा मोकळा करून घेणार आहोत, ज्याच्यामुळे काय होईल, याच्या गुठळ्या होणार नाही आणि याचा एक असा घट्ट गोळा होणार नाही। आता साबुदाणा हा छान मोकळा करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाणा भिजवताना त्याच्यामध्ये खूप जास्ती पाणीही घालायचं नाही की ज्यामुळे आपला साबुदाणा खूप जास्ती चिकट होईल। तर ह्या 2 दक्षता पाळायच्या आहेत। आता हा अर्धा साबुदाणा मी ह्या पातेल्यामध्ये घेतलेला आहे, तुम्ही कुकरच्या डब्यात देखील घेऊ शकता। ह्याच्यामध्ये मी साधारणपणे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्याच्या नंतर हे सगळं असं व्यवस्थितशीर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि दुसरीकडे मी गॅसवर इडली पात्र ठेवलेलं आहे। इडली पात्रामध्ये हा साबुदाणा आपण एक 15 मिनिटभर वाफवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे, ती वाढवायची नाहीये। आता जोपर्यंत हा साबुदाणा वाफवून होतो तोपर्यंत ह्या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि याला मी एका भांड्यामध्ये खिसून घेणार आहे। तुम्ही बघू शकता 15 मिनिटांनंतर इडली पात्राचं झाकण काढलेलं आहे आणि हा साबुदाणा अतिशय मस्त पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे, अगदी छान वाफाळला गेलेला आहे। हे बघा, तर साधारणपणे ह्या स्टेजला होईपर्यंत वाफवून घ्यायचं आहे। आता बटाटा मी किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहे, पण सर्वात आधी काय करायचं, हा जो वाफवलेला साबुदाणा आहे हा ह्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। पसरट भांड्यामुळे काढल्यामुळे हा लवकर थंड होण्यास मदत होते आणि याला थोडंसं चमच्याच्या सहाय्याने असं मिक्स करायचं आहे। आता उरलेला साबुदाणा देखील ह्या पातेल्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। परत तीच प्रोसेस करायची आहे। ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा साबुदाणा देखील आपण वाफवून घेणार आहोत। तर पाणी देखील अर्धाच ग्लास घालायचं आहे। साबुदाण्याच्या आधी आपण 2 भाग करून घेतले होते। आता अर्धा ग्लास पाणी घातल्याच्या नंतर परत मध्यम आचेवर याला 15 मिनिट ठेवून याला देखील वाफवून घ्यायचं आहे। आता हा साबुदाणा वाफ येईपर्यंत हे बटाटे आपण खिसणीवर खिसून घेणार आहोत। तुम्ही याला पुरण पात्रातून किंवा पुरणाच्या चाळणीतून देखील काढू शकता, जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाहीत। आता हा बटाटा ह्याच पद्धतीने सगळा बटाटा मी खिसून घेणार आहे। बटाटा देखील थोडासा थंड होऊ द्यायचा आहे। तर बटाटा देखील माझा पूर्ण खिसून झालेला आहे। आता 15 मिनिट झालेले आहेत। 15 मिनिटानंतर जो साबुदाणा आपण इडली पात्रामध्ये वाफवण्यासाठी ठेवला होता तो देखील आता काढून घ्यायचा आहे। एकदा त्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा घट्ट गोळा झाला नाही पाहिजे। आता तुम्ही बघू शकता ह्याचा कुठेही गोळा झालेला नाहीये, अतिशय व्यवस्थित हा साबुदाणा शिजलेला आहे। आता हे सगळा साबुदाणा एकत्र छान चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। आता हा साबुदाणा ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। शक्यतोवर असा पसरट टोपल्यामध्येच काढून घ्यायचा आहे।
चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचा आहे। हा साबुदाणा कुठेही पांढरट दिसत नाहीये, हा पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे। आता किसलेला बटाटा याच्यात घातलाय। ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे। तुम्हाला हवं असेल तो मग तुम्ही ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा देखील घालू शकता। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। उपवासासाठी तुम्ही मीठ खात नसाल तर शेंदव मिठाचा वापर देखील करू शकता। तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर याच्यामध्ये जिरं घातलं तरी चालेल। आता हे सगळं छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे मिश्रण हातानेच ह्या पद्धतीने मिक्स करायचं आहे, म्हणजे याच्या कुठेही गुठळ्या होत नाही। तर ह्याच पद्धतीने चकल्या तुम्ही बनवून बघा, अजिबात वातड होणार नाहीत, कडक होणार नाही, खायला एकदम खुसखुशीत आणि टेस्टी लागतील। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मला थोडंसं हे मिश्रण घट्ट वाटत होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। हे आपल्याला खूप जास्त घट्ट गोळा नाही पाहिजे, हलकासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे हाताला देखील चिकट लागत नाही। तर हा गोळा बनवून तयार आहे। आता मी पॉलिथिन टाकून घेतलेला आहे। दुसरीकडे मी आपला सोऱ्या म्हणजे किचन प्रेस घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि मग आपण ह्याच्या छान चकल्या बनवून घेणार आहोत। तर तुमच्याकडे जर सोऱ्या नसेल तर तुम्ही केकची जी पाइपिंग बॅग असते त्याच्या साहाय्याने देखील ह्या चकल्या बनवून घेऊ शकतात। तर पाइपिंग बॅगच्या साहाय्याने सुद्धा चकल्या अतिशय मस्त होतात। ह्या पद्धतीने मी सगळ्या चकल्या बनवून घेतेय। आता तळल्यावर तर त्या किती खुसखुशीत आणि कसल्या टम्म फुगल्या आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंच आहे। तर तुम्हाला छोट्या मोठ्या कुठल्या साईजमध्ये बनवायच्या ते तुम्ही बघू शकता। आता ही तुम्हाला दुसरी ट्रिक दाखवतेय, ज्या ट्रिकनी देखील माझ्या मुलीने बनवलेल्या आहेत। हे बघा, तर अतिशय मस्त चकल्या झालेल्या आहेत पाइपिंग बॅगनी। तर पाइपिंग बॅगच्या साहाय्याने देखील ह्या चकल्या छान बनवता येतात। तर ऑलमोस्ट चकल्या बनवून तयार आहे आणि उन्हात वाळवलेल्या आहेत। 2 दिवस आपण याला उन्हात ठेवलेला आहे। ह्या अगदी मस्त वाळलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। वाळल्यानंतर जरी ह्या बारीक दिसत असल्या तरी तळल्यानंतर मात्र ह्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत। हे बघा, चकल्या वाळून तयार आहेत आणि आता आपण याला छान तळून बघणार आहोत। हे बघा किती मस्त फुगलेत ते। ह्यातला साबुदाणा तर अगदी टम्म फुगलेला आहे आणि खायला तर ह्या एवढ्या खुसखुशीत आणि मस्त झालेल्या आहेत। तर मैत्रिणींनो, रेसिपी तुम्ही देखील ट्राय करा। भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।